हे भगवान कृष्ण हे विष्णूचे 8वे अवतार होते. पण का अवतार त्यांना घ्यावा लागला त्याची अद्भुत मनोरंजक कथा आहे. फार मोठी, पण तुम्हाला सोप्या भाषेत नेमकी सांगतो, लक्षात राहील पुष्कळ दिवस. हे प्रत्येक अवतार हा काहीतरी असुर वृत्तीच्या, वाईट राक्षसाच्या अंत करण्यासाठी परमेश्वर घेत असतो. जसं रामांचा अवतार पण विष्णूचाही होता, रावणाचे वध करण्यासाठी. तसंच मथुरेचा राजा होता कंस, फार अन्यायी अत्याचारी. आपल्या स्वतःच्या बापाला त्याने सोडलं नाही, इतका तो अन्यायी होता. त्याला जेलमध्ये टाकला आणि तो राजा होऊन गेला. तर जनतेवर त्याने किती प्रचंड अन्याय केला असेल. ज्याने आपल्या बापाला सोडलं नाही तो जनतेला काय सोडेल. तर फार जनतेचे हाल झाले, फार तो अन्याय करू लागला. मग सर्व देव, पृथ्वी माता विष्णूंकडे गेल्या, याच्यात तुम्ही काहीतरी बंदोबस्त करा, नाही तर मानव तर शिल्लक राहणार नाही. मग भगवान विष्णूंनी सांगितलं, हो ते आवश्यक आहे, मी 8वा अवतार घेईन. विष्णूंच्या कृष्ण हा 8वा अवतार आहे आणि त्या अवताराचे नाव असेल कृष्ण. आणि ते पण त्याच्या चुलत बहिणीच्याच पोटी घेऊ. चुलत बहीण, त्याची चुलत बहीण होती देवकी. हा जरी अन्यायी अत्याचारी राजा होता तरी तो देवकीवर प्रेम करायचा, आपल्या चुलत बहिणीवर. आणि मग ती मोठी झाल्यानंतर त्यांनी वासुदेव याच्याशी देवकीचे लग्न लावून दिले, देवकी आणि वासुदेव. परंतु तो रथामध्ये जेव्हा त्यानं पोचवायला जात होता, लग्न झाल्यानंतर जेव्हा पोचवायला जात होता, आकाशवाणी झाली, अरे मूर्खा, म्हणे तू चालला कुठे? याच देवकीचा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. मग काय, कंस देवकीवर प्रेम करायचे. मग त्याने ठरवलं वासुदेवालाच मारून टाकायचे आपण, म्हणजे 8वा पुत्र यांच्या होणारच नाही. पण मग देवकीमध्ये आली, आता आमचे लग्न झाले, कसं झालं, माझे ते पती आहेत, त्यांचे रक्षण करणं माझी पूर्ण जबाबदारी आहे, त्यांच्या साथ देणं. तेव्हा तू असा अन्याय करू नको. आम्हाला जेवढीही मुलं होतील आम्ही तुला सर्व मुलं देऊन देऊ. मग तू त्यांना भले मारून टाक, पण माझ्या पतीनं जिवंत राहू दे. कंसाला मग दया आली. मग त्याने त्यांना कैदेमध्ये ठेवलं, जेलमध्ये ठेवलं किंवा कैदेमध्ये ठेवलं आणि साखरदंडाने हातपाय बांधून ठेवले, एक कुठं पडायला नको. यांना इकडं मुलगा झाला रे झाला, लगेच कंस यायच्या, त्या मुलाला भिंतीवर आपण तिथंच मारून टाकायच्या. अशा प्रकारे त्याने 7 मुलांना निगृणपणे हत्या करून टाकली. मग 8व्या मुलाचा नंबर आला, म्हणजे भगवान कृष्णांच्या. ह्याच वासुदेवांचा एक मित्र होता नंद म्हणून. गोकुळ नगरीत तो राहत होता. नंद आणि यशोदा त्याच्या पत्नीचे नाव. तर हे चांगल्या ओळखीचे होते, नंद आणि यशोदा वासुदेवांचे. ज्यावेळा इकडं भगवान कृष्णांचा जन्म झाला, 8वा कृष्ण अवतार, त्याच वेळेला सर्व पारेकरी पाऱ्यावरचे बेशुद्ध होऊन गेले. त्यांच्या हातापायातल्या साखरदंडा देवकी आणि वासुदेवाच्या तुटून गेल्या. आणि मग आकाशवाणी भगवानी सांगितलं की तू तुझ्या मित्र जो नंद आहे त्यांच्या घरी सुद्धा मुलगीचा जन्म झाला आहे, त्या मुलाला तू तिथं ठेवून ये आणि त्या मुलीला इथं घेऊन ये तुमच्याकडे. अशा रीतीने भगवानाने आज्ञा दिल्याबरोबर तिथं एक टोपली पडली होती. वासुदेवाने टोपलीत घातलं. भगवान कृष्णांना छोटेसे होते, सर्वजण बेशुद्ध पडून गेले होते. तुम्हाला सांगितलं पारेकरी वगैरे कंस सर्व. पण तेव्हा जबरदस्त पाऊस येत होता आणि यमुना होती मध्ये, यमुना नदी होती. मग जायचं कसं? वासुदेव संकटात पडले. परंतु तरी भगवानांची आज्ञा असल्यामुळे काही झालं तरी त्यांनी जायचं ठरवलं. आणि ज्या क्षणी ते पाण्यात उतरले यमुनेच्या पाण्याला भगवान कृष्णाच्या पायाचा स्पर्श झाल्याबरोबर यमुना माता शांत झाली आणि तिने वाट करून दिली, रस्ता करून दिला वसुदेवांना जायला. मग वसुदेव यमुना पार करून, नदी पार करून दुसऱ्या गोकुळला पोचले. त्याच वेळी तिथं यशोदा माता सुद्धा बेशुद्ध झाल्या होत्या आणि मुलगीचा जन्म झाला होता सांगितल्याप्रमाणे. मग वासुदेवांनी मुलगा कृष्ण याला नंदच्या हाती दिल्याने नंदकडून त्याची मुलगी घेतली आणि परत ते आपल्या कारागृहात आले. आणि मग कारागृहात आल्याबरोबर लगेच सर्वांना जाग आली. त्या मुलीच्या रडण्याने सर्वांचे लक्ष गेलं. कंस आला, पण ती मुलगी साधारण होती, ती होती महामाया, माया, देवीचं रूप होतं. कंस सुद्धा तुला मारू शकला नाही. तर अशा तऱ्हेने भगवान कृष्ण सुखरूप पोचले गोकुळला. परंतु कंसाने त्यांना मारायला पुष्कळ राक्षस पाठवले होते. त्याला माहीत पडलं काही वेळाने ते गोकुळमध्ये कृष्ण वाढते. तुम्हाला माहिती असेल पुतना मावशी वगैरे असे पुष्कळ राक्षस पाठवले. परंतु भगवान कृष्णांनी काय काय चमत्कार केले, त्यांचा वध कसा केला माहिती असेल तुम्हाला. अशा तऱ्हेने भगवान कृष्णांनी सर्व राक्षसांच्या, सर्व अन्यायाचा वध केला आणि एके दिवशी ठरल्याप्रमाणे कंसचा सुद्धा वध केला. कंस म्हणजे वाईट प्रवृत्ती, वाईट राक्षस. तर अशी सुंदर कथा आहे, ती मोठी आहे पण तुम्हाला
साध्या सोप्या भाषेत सांगितले, आवडली का तुम्हाला शेअर करा, आवडली असेल दुसऱ्या लोकांना सुद्धा तिचे आनंद घेऊ द्या. आणि एक लक्षात ठेवा, वाईट प्रवृत्तीचा नाश केव्हा केव्हा होतो, फक्त संयम ठेवा, देवावर विश्वास ठेवा. तुमच्यावर कधी काही वाईट परिस्थिती असेल, वाईट संकट आले असतील, अन्याय झाला असेल तर संयम ठेवा, देवाची भक्ती करा, वाट पहा, अंत होईल. शेअर करा. तुम्हाला माहिती असेल सबस्क्राईब करा. जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.